विधान भवनात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा ईमेल नंतर एकच खळबळ। पोलिसांकडून सखोल शोधमोहीम, बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथकाकडून शोध। अखेर ही अफवा असल्याचं गृहराज्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। 6:57 पहिला मेल त्या ठिकाणी आला होता। मेलच्या माध्यमातून अशा पद्धतीने बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली होती, परंतु पोलीस प्रशासन हे सजग असल्यामुळे त्या ठिकाणी तातडीने त्याची दखल घेण्यात आली आणि संपूर्ण चौकशी करण्यात आली। आता कोणीही त्या ठिकाणी भीती बाळगण्याचं कुठलेही कारण नाही। जवळजवळ तपासणी त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। विधान भवन असो किंवा हायकोर्ट असो आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अशा काही ठिकाणी देखील मेल त्या ठिकाणी आलेले होते, परंतु तपासाअंती त्या ठिकाणी हा मेल खोटी असल्याची प्राथमिक माहिती त्या ठिकाणी आहे। विधान भवनातील बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून 3 तास विधान भवनामध्ये तपास, काहीही आढळून आलं नसल्यामुळे सुटकेचा निश्वास। विधान भवनातील बॉम्ब धमकीच्या ईमेलचं खलिस्तान कनेक्शन समोर। धमकीचे ईमेल खलिस्तानी चळवळीशी संबंधित असलेल्यांकडून आल्याची सूत्रांची माहिती। विधिमंडळाला धमकीचा ईमेल आल्याप्रकरणी प्रशासन अलर्ट। आज विधिमंडळामध्ये अभ्यागतांना प्रवेश दिला जाणार नाही। विधिमंडळामध्ये प्रवेश पास 1 दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय। आमदार रोहित पवारांनी घेतली काँग्रेस नेते राहुल गांधींची भेट। अजित पवारांच्या विमान अपघातावर दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली। पायलट म्हणून राहुल गांधींनी अनेक बाबी सांगितल्या। भेटीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांची 113वी जयंती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी प्रीती संगमावर जात केलं अभिवादन। चिमुकल्यांमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची क्रेज। यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी सुनेत्रा पवार साताऱ्यातील कराडच्या प्रीती संगमावर। लहान मुलांनी केलं सुनेत्रा पवार यांचं स्वागत। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये काँग्रेसची आजपासून 2 दिवसीय उत्तर महाराष्ट्र लोकप्रतिनिधी कार्यशाळा। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांसह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित। मांजर आडवी गेली तर काय करायचं हे महिलांना चांगलं माहीत असल्याचा टोला सुनील तटकरेंनी विरोधकांना लगावलाय। कर्जत पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता स्थापन झाली आहे। यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये तटकरेंनी शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्यावरही निशाणा साधला। अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीआधी प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा। मात्र भाजपमध्ये कोणाला प्रवेश द्यायचा याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना। तनपुरेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर सुजय विखेंची प्रतिक्रिया। विलनीकरण होता भाजपमध्ये आले की काय आम्हाला माहित नाही। अगोदर तिकडे विलनीकरण करायचं होतं, तिकडून काय व्हायना। आता ते भाजप समोर विलनीकरण करायचा अधिकार त्यांनी तनपुरेंना दिलाय का असा माझा प्रश्न आहे। त्यांना वाटत असेल की त्यांनी यावं भाजपमध्ये, तो त्यांचा निर्णय आहे। भाजप त्यांना घेणार की नाही हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे। सोलापूर जिल्ह्यातील सांगोला पंचायत समितीवरील शेतकरी कामगार पक्षाची गेल्या 55 वर्षांपासूनची सत्ता संपुष्टात येणार। माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्या गटातील 3 पंचायत समिती सदस्यांचा भाजप प्रवेश। आज भाजप सत्ता स्थापन करणार। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील निंबवडे जिल्हा परिषद गटातून पराभूत झालेल्या शिवसेनेच्या विद्या मोटेंची कोर्टात याचिका। दडपशाहीनं निवडणुका झाल्याचा मोटेंचा आरोप। भाजपचे विजयी उमेदवार आणि निवडणूक आयोगाविरोधात याचिका दाखल। इलेक्शन कमिशन आणि न्यायदेवता यांच्यावर आम्हाला असलेला विश्वास आणि त्या विश्वासापोटी आम्ही आमच्यावर झालेला अन्याय, आमच्या मतदारांवर झालेला अन्याय याच्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत। इलेक्शन हे फेअर नाही झालेलं आहे। हे कसं नाही का झालं नाही, कसं नाही झालं त्याचे सगळे पुरावे आम्ही लोकांसमोर मांडलेले आहेत आणि आज आम्ही विटा कोर्टामध्ये येऊन आमची पूर्ण याचिका दाखल केलेली आहे। धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेचं गटप्रमुख पद तानाजी सावंत गटाकडे। सावंत समर्थक विकी चव्हाणांची गटनेतेपदी निवड। अंतर्गत गटबाजी नसल्याचा संदेश देण्याचा नेतृत्वाचा प्रयत्न। सिंधुदुर्गात राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी एकवटले। मुख्यमंत्र्यांच्या बैठकीच्या वेळी या औषध कंपन्या जे काय चुकीचं औषध किंवा लोकांची फसवणूक करतात
MRP वेगळीच असते, किंमत वेगळीच असते. ही जे फसवणूक आहे या संदर्भामध्ये कृषी खात्याचं जे क्वालिटी कंट्रोल आहे किंवा बाकीच्या यंत्रणा आहे त्यांनी कडक पावलं उचलावीत यासाठी मुख्यमंत्र्यांचा पालकमंत्र्यांचा आदेश होणं गरजेचं आहे. सिंधुदुर्गातल्या राजू शेट्टींच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चाला मंत्री नितेश राणेंची भेट. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सरकार सकारात्मक असल्याची राणेंची प्रतिक्रिया. बघा, शेवटी सरकार सगळ्यांबरोबर आहे. सरकार आंबा आणि काजू शेतकऱ्यांबरोबर आहे हा विश्वास देण्यासाठी आम्ही आलेलो होतो. आदरणीय मुख्यमंत्री अतिशय सकारात्मक आहे. जे काही 90% नुकसान आमच्या आंबा बागायतदारांचं झालेलं आहे, काजू उत्पादकांचं झालं आहे, त्याच्या मागे सरकार उभा आहे हा संदेश घेऊन मी इथे आलेलो आणि तो विश्वास दिला आहे. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी कालच कॅबिनेटमध्ये आम्हाला विश्वास दिला आहे की काही दिवसामध्येच या बद्दल मंत्रालयामध्ये बैठक घेतली जाईल आणि या बाबतीचा पूर्ण आढावा घेतला जाईल आणि मदत कशी द्यायची, किती द्यायची ठरवलं. सिंधुदुर्गात नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी आंबा आणि काजू उत्पादकांचा मोर्चा. मोर्चाला समर्थन देण्यासाठी वेंगुर्ले, जापसांडे, देवगड बाजारपेठा व्यापाऱ्यांकडून बंद. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. अतिवृष्टी भागातील विद्यार्थ्यांचं स्पर्धा परीक्षांचं शुल्क माफ करावं आणि स्पर्धा परीक्षांचं वाढीव शुल्क तात्काळ कमी करावं अशी मागणी. मनमाड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये रमजान निमित्त इफ्तार पार्टी. रोज अपडाऊन करणाऱ्या प्रवासी संघटनेतर्फे रोजा सोडण्यात आला. तसंच इराण इस्रायल युद्ध थांबावं यासाठी प्रार्थना. सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये वैद्यकीय अधिकारी भरती बिंदू नामावलीमध्ये जागांबाबत तफावत. आमदार गोपीचंद पडळकर यांची माहिती. भरतीमध्ये एसटी आणि इतर मागासवर्ग आणि भटके विमुक्त यांच्यावर अन्याय झाल्याचा पडळकरांचा आरोप. 1440 जागांमध्ये काही जातींच्या 0 जागा असल्याचं पडळकर म्हणाले. चंद्रपूर जिल्ह्यातील लोहार डोंगरी लोहखाण रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आमदार बंटी भांगडिया आणि आमदार प्रवीण दटकेंनी घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेट. ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडू धोत्रेंच्या सत्याग्रहाला यश. नवी मुंबई परिवहन विभागाची पर्यावरणपूरक सेवेकडे वाटचाल सुरू. येत्या काही दिवसामध्ये 100% बस CNG आणि इलेक्ट्रिक होणार. परिवहन विभागाची माहिती. आमचं क्लिअर एकच विजन आहे, पर्यावरणपूरक अशी आम्ही बस सेवा करणार आहे. आजही आमच्याकडं ऑलरेडी इलेक्ट्रिक बस आहेत, पण ज्या काही डिझेल बसेस आहेत त्या देखील आम्ही टप्प्याटप्प्यात म्हणजे खूप लवकरच ते कमी करून 100% पर्यावरणपूरक ही सेवा नवी मुंबईला मिळेल. वायुदल प्रमुखांनी उडवलं MiG-29 लढाऊ विमान. पश्चिम कमांडच्या मोहीम सज्जतेची वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग यांच्याकडून पाहणी. MiG-29 हे मूळ रशियानं तयार केलेलं वायुदलाच्या ताफ्यातील आघाडीचं लढाऊ विमान. 80हून अधिक विमानं वायुदलाच्या ताफ्यात. यवतमाळच्या वणी शहरातील जैन लेआउट परिसरामध्ये घरफोडीचा प्रयत्न. नागरिकांनी चोरट्याला रंगेहात पकडलं. आरोपीनं घराचं कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला. नागरिकांना संशय आल्यामुळे त्यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. लग्न सोहळा आटपून परत येत असलेल्या वऱ्हाड्यांच्या गाडीचा भीषण अपघात. एकाचा मृत्यू तर 8 ते 10 जण जखमी. गोंदियाच्या कारंजामधली घटना. मोहाडीमधील वरात मंडळी मध्य प्रदेशमध्ये लग्नासाठी गेली होती. वसई परिसरातील नवजीवन भागामध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या माशांवर लाल हिट कीटकनाशकाची फवारणी. विक्रेत्याचा लाल हिट फवारणीचा व्हिडिओ व्हायरल. बिल्डरला कारच्या नंबर प्लेटजवळ छोटा शकीलच्या नावे धमकीचं पत्र आणि जिवंत काडतूस. मुंबईमध्ये अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा मेट्रो स्टेशन जवळची घटना. मेहुल मेहता यांना कारच्या मागील नंबर प्लेटवर पांढऱ्या प्लास्टिकच्या पॅकेटमध्ये सापडलं धमकीचं पत्र. बॅग आणि साखळी चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय चोराला अटक. भंडारा पोलिसांची कारवाई. तुमसर आणि साकोलीमध्ये झाल्या होत्या चोऱ्या. अमन सिसोदिया असं चोराचं नाव. प्रकरणातला दुसरा आरोपी फरार. आरोपीकडून 1,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त.
मुंबईच्या ओशिवरा पोलिसांची मोठी कारवाई. अंधेरीतील लोखंडवाला परिसरामध्ये महिलांची सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अवघ्या 5 तासात केली अटक. चोरलेला मालही केला जप्त. नागपूर जिल्ह्याच्या कोही तालुक्यामध्ये वाघाचा शेतकऱ्यावर हल्ला. टाकळे गावातील शेतकरी राधेश्याम खांडेकर जखमी. कापूस वेचत असताना वाघानं मागून झडप घातली. आरडाओरडा ऐकून शेजारचे शेतकरी मदतीला धावले. नागरिकांचा आवाज वाढल्यामुळे वाघाचा जंगलाकडे पळ. कापूस काढताना शिडी होती, शिडी सोडायला गेली. त्यानंतर वाघाने झडप मारली. झडप मार. मग त्याच्यानंतर काय झालं? मी पडलो. मग आजूबाजूचे काही शेतकरी वगैरे ते मग धावले. कोण कोण धावले? कोण कोण उपस्थित नाना होते? भाऊ आहेत, हो. ईश्वर डारे, अतुल भाऊ आहेत. मग त्याच्यानंतर तुम्हाला उपचार करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये कोणी आणलं? सरपंच राजन सर आमच्या त्यांनी आणलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.